नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. पाणी तालुका माळशिरस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील, माजी पंचायत समिती सदस्या, श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ॲडव्होकेट अभिषेक पाटील, श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माळशिरस तालुक्यातील अनेक स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचलित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राजन पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामभाऊ सातपुते, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सुरजाताई बोबडे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, भाजप व महायुतीचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह माळशिरस तालुक्यातील तालुका अध्यक्ष, मंडलाध्यक्ष, विविध गावचे शाखांचे पदाधिकारी, विविध गावचे आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकास सेवा संस्था, दूध संस्था, मजूर संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, समाजातील प्रतिष्ठित व्यापारी, नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, मान्यवर व कार्यकर्ते, महिला भगिनी, माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक वाढली असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांमधून येत होता. या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व वंदे मातरम गीताने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनाजी साखळकर व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साठे यांनी केले होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, एवढी सगळी बॅटिंग आमच्याकडे राहिले काय? आजच्या माळशिरस तालुक्यासाठी ऐतिहासिक अशा कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्यांचा पाटील कुटुंबावर प्रचंड मोठा स्नेह या भागात, मला नाही वाटत पाटील साहेब, आपलं बापू, तुमच्या घरावर दुसऱ्या कुठल्या घरावर आपल्या विखे पाटील साहेबांचं प्रेम आहे. खाली बसलेत आमचे दुसरे पाटील साहेब. ते पाटील साहेब स्टेजच्या मागून सगळ्यात चांगल्या चालवत असतात सगळ्यांचं. इथं पण चालवतात आणि मुंबईत पण चालवतात. या ठिकाणी दुसरे आमचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले या ठिकाणी ज्यांचं आत्ताच भाषण झालं आणि ज्यांनी माळशिरस तालुक्याच्या या परिसराचा महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला, ते सन्माननीय गोपीचंद पडळकर साहेब, माझे मित्र आणि माढ्याचे माजी खासदार सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार सन्माननीय राजन पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं माळशिरस तालुका ज्या नेतृत्वाच्या
नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं काम करतो. आणि खरं तर ज्या माणसामुळं या तालुक्याला आमदारकी काय असते हे समजलं. आजपर्यंत आमदारकीच्या कामाच्या बाबतीत सामान्य माणसाचा कधीच संबंध आला नव्हता. पण सामान्य माणसाचा आमदार म्हणून आजही निवडून कोणी येऊ दे, पण आजही सामान्य माणसाचा आमदार कोण असेल तो रामभाऊ सातपुते आहे. ते आमचे रामभाऊ सातपुते खास करून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हाध्यक्ष चेतन शेठ केदार, महिला अध्यक्षा सन्माननीय सूरजताई बोबडे, सन्माननीय भाजपचे सरचिटणीस सचिनजी शिंदे, ज्येष्ठ नेते इंदुराव माने पाटील, आप्पासाहेबजी देशमुख, शशिकांतजी माने पाटील, सन्माननीय हनुमंतराव सूळ, सन्माननीय सोपान काका नानवर, संजय सिंह माने पाटील, उमेश पाटील, काकासाहेब मोरे, शरद मदने, भाजपचे सगळेच पदाधिकारी आणि खास करून बापू आपण आणि आमच्या ताई खाली बसलेले आहेत आणि त्यांचे सगळे कुटुंबीय बापू, आपल्या सगळ्यांचंच मी भारतीय जनता पक्षामध्ये आता स्वागत करतो. सन्माननीय प्रकाश बापू पाटील असतील, श्रीरेखाताई पाटील असतील, करण पाटील असतील, अभिषेक पाटील, सत्यजित पाटील, अनिकेत पाटील, कुणाल पाटील, कोण म्हणतात तिकडच पाटील आहेत, आमच्याकडे पाटील आहेत. तर पाटलांची सगळी उणीव आता पाटलांनी भरून काढलेली आहे. सन्माननीय राजेंद्र पाटील, सन्माननीय राहुल माने देशमुख, समीर कोथमिरे, गणेशजी चव्हाण, धनाजी जाधव, उदय कोथमिरे, हरिश्चंद्र जाधव, सुलभान शेख, सरपंच सागर सुरवसे, भरवलीचे, असे सगळे ज्यांनी प्रवेश केलेला आहे ते सगळेच सन्माननीय, सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असतात. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सगळे पत्रकार बंधू आणि आपण माळशिरस तालुक्यातनं बापूंच्या कुटुंबावर, भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सगळेच बंधू आणि आमच्या सगळ्या भगिनी, आज अखेर हा दिवस उजाडला. बापू गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यातल्या राजकारणाच्या बदलाविषयी ज्या कुटुंबानं सातत्यानं मोहीम उघडली, अशक्य वाटणारं काम ज्या कुटुंबानं खूप वर्षापूर्वी करून दाखवलं, त्या शामराव पाटलांचं हे कुटुंब आणि हे कुटुंब जेव्हा सुरुवात करतं तेव्हा क्रांती होत असते. मला आठवतं रणजितदादा, आपण पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुकीची तयारी चालू केली होती आणि त्यावेळी प्रकाश बापू, आत्ताचे अनेक लोक असतील, अगदी संजय मामा असतील, परिचारक असतील, आम्ही सगळ्या जणांची एक टीम त्यावेळी परिवर्तनाची एक दिशा शोधत होतो, एक रस्ता शोधत होतो. त्यावेळी बापू आपण सगळेजण सोबत होतो. त्यानंतर आपण सगळ्यांनी झालेलं परिवर्तन पाहिलं असेल. लोकांनी रणजित दादांना या ठिकाणी खासदार केलं आणि खासदार केल्यानंतर रणजित दादांनी या भागामध्ये केलेलं काम आपण सगळ्यांनी बघितलं. खऱ्या अर्थानं आमदार म्हणून आपण जेव्हा सातपुतेंचं नाव घेतो त्याच वेळी खासदार म्हणून जर कुणी काम केलं तर आपल्या सगळ्यांच्या समोर असेल तर ते रणजित दादांनी केलं. मग निरादेवगडचा विषय असेल, रेल्वेचा विषय असेल, इथल्या पाण्याचा विषय असेल, इथल्या मोठ्या मोठ्या रस्त्यांचा विषय असतील, हे सगळे विषय मार्गी लावण्याचं बापू काम केलं. पण हे सगळं करत असताना देशातून भाजपची सत्ता येते, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली, पण बापू काही आमचा इथनं हलायला तयार नव्हता. बापूला सातत्याने सांगितलं, बापू आता या तुम्ही, आता बस झालं. पण बापू म्हणलं योग्य वेळेची वाट बघतोय. पण आता बापूची योग्य वेळ आता आलेली आहे. आता मगाशी सातपुते साहेबांनी सांगितलं की कदाचित बापूंनी अगोदर निर्णय घेतला असता तर विधानसभेचा निकाल वेगळा दिसला असता.
पण सातपुते साहेब एक सांगतो, ठीक आहे अवश्य आमदारकी मिळाली नाही, पण या तालुक्यानं या मतदारसंघानं भारतीय जनता पक्षाने रामभाऊ सातपुतेची ताकद मात्र बघितली. आमदार होऊन सुद्धा आमदारकीचा फील ज्याला घेता येत नाही अशा पद्धतीची आमदारकी तुम्ही कुणाला तर दिली. अजून पण आमदार झाल्यागत वाटतच नाही. आपण सगळ्यांनी अनुभव घेतला. 1,08,000 मतं जी लोक सांगत होती की आम्ही 1,50,000 मतांनी निवडून येऊ, त्या माणसाला शेवटच्या फेरीपर्यंत निवडणुकीचा निकालाची वाट बघायला लागली. ही ताकद रामभाऊ आपण केलेल्या कामाची आणि भारतीय जनता पक्षाची आहे हे या निमित्ताने मी आपल्याला सांगेन. तेव्हा अनेक लोकांनी जीवदान देण्याचं काम केलं. बापू सातत्यानं कुणीतरी जीवदान दिलं आणि त्या जीवदानाचा काही लोकांना अहंकार झाला आणि ही सगळी ताकद आमची आहे अशा पद्धतीची भावना काही लोकांच्या मध्ये निर्माण झाली. जोपर्यंत आपण अनेक पैलवान येतात आणि मैदानात नुसतं फिरवून बक्षीस घेऊन जातात, त्याला लढायची माहिती नसते. अजून कसील पैलवानावर लढाई झाली नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पण कधी कधी डोळ्यात माती टाकून पण पैलवानाचा पराभव करायचा प्रयत्न केला जातो. त्या घटना घडल्या आमच्या रणजितदादांच्या बाबतीत. पण हरकत नाही, या सगळ्याचे अनुभव आमच्या पाठीशी आता आहेत. आणि जेव्हा हे सगळे अनुभव आमच्या पाठीशी आहेत तेव्हा अनुभवातून नव्या गोष्टी शिकून आम्ही पुन्हा मैदानामध्ये आणि आम्ही लढणारे कधीच नाही, आम्ही लढणारे. म्हणून मी आज बापू आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि हे सगळं स्वागत करत असताना आपण माळशिरस तालुक्याच्या संदर्भातल्या विकासाच्या अनेक भूमिका आपण मांडल्या. पण मी आजही सांगतो, 50 वर्ष सत्ता असतात या तालुक्यात MIDC येत नाही. या तालुक्यातल्या 22 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. या गावातल्या लोकांचे पायाभूत सुविधांचे प्रश्न सुटत नाहीत. आणि तरी सुद्धा आपण अनेक दिवसापासून या लोकांच्या पाठीशी उभा राहिला. आणि त्याचा परिणाम काय झाला हे वाटतं. हे इथं आलेलं पाणी हे कुणाच्या मेहरबानीनं आलं नाही. हे पाणी आलं तर यांच्या जन्माच्या जन्माच्या अगोदरपासून आलेलं पाणी आहे. पण या जन्माच्या अगोदर आलेल्या पाण्यामध्ये एक थेंब पाण्याचा सुद्धा भर या लोकांनी कधी घातली नाही. त्यामुळं यांचं कर्तृत्व काय मला माहिती नाही. पण मी आपल्याला या निमित्तानं नक्की सांगेन, आपल्या भागाचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याची ताकद या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे. जो माणूस मुख्यमंत्री झाल्या पहिल्या दिवशी मला माझ्या शेतकरी बांधवांना दुष्काळ मुक्त करायचं आहे. मला माझ्या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचं आहे. ज्या ठिकाणी मुंबईत गेलं की मेट्रो मॅन उद्योगधंदा आणणारा मुख्यमंत्री आज तागायत आपण बघितला नाही. रस्त्याचं जाळं उभं राहते. आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदींच्या माध्यमातून बघताय. आता राज्य शासनाचे रस्ते आपण होताना बघताय. आता शिवेंद्र महाराज त्या रस्त्याचे मंत्री आहेत खात्याचे, तर इकडे रस्त्याची काही कमी पडणार नाही. आता पाण्याचा विषय आपण 22 गावचा सांगितला. 22 गावाच्या पाण्याच्या बाबतीत मी आपल्याला सांगतो, आमची विखे पाटील साहेबांची सातत्याने चर्चा होते. या 22 गावांच्या पाण्याचा प्रश्न बापू तुम्ही पक्षात आला की प्रश्न सुटला म्हणून समजायचं. आमच्या साहेबांचं प्रेम आहेच, दादांच्यावर आहे, सातपुत्यांच्यावर आहे, अडचण काहीच नाही. पण तुमच्यावर नाही. तर या 22 गावांचा विषय संपवायला आता आमच्या मदतीची आवश्यकता लागणार. MIDCचा विषय आहे. ती MIDC आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी MIDC उभी राहील. काळजी करू नका. तर मी आपल्याला एवढं सांगेन, राजन पाटील मालक आता पक्षामध्ये आपल्या सोबत आहेत. माढ्यामध्ये बबनदादा शिंदेचं कुटुंब आपल्या पक्षासोबत आहे. आता करमाळ्यात अडचण राहिली नाही, माढ्यात अडचण राहिली नाही, आता मोहोळमध्ये अडचण राहिली नाही, सांगोल्यात अडचण राहिली नाही, माळशिरसमध्ये अडचण राहिली नाही. आता
अडचण असणारा या जिल्ह्यामध्ये कुठलाही भाग राहिलेला नाही. तरी सुद्धा अजून चांगल्या विचाराची लोक भारतीय जनता पक्षामध्ये येत आहेत. त्या सगळ्या लोकांना आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विचारात घेणार आहे. ज्या लोकांना मातीविषयी प्रेम आहे, जी लोक इमानदार आहेत आणि ज्यांना पक्षात येऊन आपल्या भागाचा विकास करायचा आहे, अशा लोकांना पक्षामध्ये आम्ही घेणार आहे. अनेक लोक म्हणजे आम्ही थांबवलं, कोण म्हणलं कमळ लोटस काय ऑपरेशन लोटस थांबलं. मी सांगितलं आपल्याला, जोपर्यंत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण होत नाही, तोपर्यंत ना ऑपरेशन लोटस थांबणार आहे ना मी थांबणार आहे. अनेक लोक वाट बघतात. अनेक लोकांचं मालक म्हणणं आहे आज होईल उद्या होईल काहीतरी घडल, पण असं काही घडणार नाही. असं काही घडणार नाही, कारण माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे. मी सार्वजनिक कधी सांगितली नाही, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, ती जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही. त्यामुळं आपण निश्चिंत राहा. अनेक लोक म्हणली कुठं काय जनता दरबार का राज दरबार भरतो, अडचण नाही. राज दरबार जनता दरबार घेतला पाहिजे, पण मी राज दरबाराचा विषय सांगणार नाही. पण मला आमदारांना मनापासून धन्यवाद द्यायचे. मालक हा सातपुते आमचे माझे आमदार आहेत, पण असा काम करणारा, एवढ्या जोशानं लोकांच्या मध्ये जाणारा आणि लोकांच्या अडचणीत जाणारा आमदार मी बघितला नाही आजपर्यंत. मी लोकसभेच्या निवडणुकीला लोकांच्या मध्ये फिरत होतो, लोकांच्या मध्ये जात होतो. दादांच्या निवडणुकीच्या वेळी गावागावातले लोक मला सांगायचे, आम्हाला कधी आमदार माहित नव्हता, आम्हाला कधी आमदार फंड माहित नव्हता. आम्हाला खऱ्या अर्थानं आमदार फंड आणि आमदाराचं काम आमच्या सातपुते साहेबांनी सांगितले. प्रत्येक गावातल्या किमान 50, 60, 70 माणसाचा जीव वाचवण्याचं काम आमच्या रामभाऊ सातपुतेंनी केलंय. आणि असा एक कर्तृत्ववान आमदार, कर्तृत्ववान नेता या ठिकाणी मिळालाय. अनेकदा साक्षरता निर्माण करायची, काही प्रश्न निर्माण करायचे, आणि पुन्हा आता आम्ही पुन्हा प्रवाहामध्ये घेणार आहे आणि पुन्हा आता आमच्याच नेतृत्वाखाली कुणाला तरी काम करायला लागेल अशा पद्धतीची भूमिका घ्यायची. सातपुते साहेब काळजी करू नका, तुमच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब मजबूत आहेत. न बोलता अनेक गोष्टी ते करतात आणि समोरच्याला ते सूचना पण देतात. जेव्हा या जिल्ह्याच्या इलेक्शनचं नेतृत्व आपल्याकडे येतं, निवडणुकीचं नेतृत्व आपल्याकडे येतं, तेव्हा बाकी सगळं आपण समजून घेतलं पाहिजे. कोणी काही म्हणू द्या, पण मी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो की आपण सगळे मिळून आता भारतीय जनता पक्षाचा विचार पुढे घेऊन जात असताना विकासाचं राजकारण घेऊन आपल्या सगळ्यांना पुढे जायचंय आणि त्यामध्ये आपण सगळे मिळून एकत्र येऊन काम करूया, एवढं आजच्या या दिवशी मनापासून मी सांगेन. बाकी मालक चिंता करायचं काम नाही, चिंता करायचं काम नाही. दिल्ली पासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. त्यामुळं इथल्या कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही. खास करून अकलूज पासून माळशिरस या सगळ्या पट्ट्यात सांगतोय, आपण कुणाच्या नादी लागत नाही. आपल्या नादी लागला तर सोडत नाही. आपला फंडा क्लिअर आहे. त्यामुळे आम्ही कुणाच्या नादी लागणार नाही. आम्ही कुणाची जेवायला इथं आलो नाही. आम्ही भारतीय जनता पक्ष वाढवायला, लोकांचं काम करायला इथं आलोय. पण या रस्त्यात जर कोण आला तर मात्र आम्ही सोडणार नाही. हे मात्र मी सन्मानानं आणि शालीनतेनं सांगतोय. फक्त ही शालीनता सोडायला कोणी भाग पाडू नका, एवढी माझी आपल्या मार्फत विनंती आहे. अनेक लोक मध्ये मध्ये काय काय बोलली, पण मी सांगितलं की बाबा आपला क्षमता, आपला इलाका, आपला बघून बोलावं. पण बाकी सगळं जाऊ द्या, आजचा दिवस तो नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगतो, बापू आपलं मनापासून स्वागत. आपण पक्षामध्ये आलात, आम्ही सगळेजण आपले मित्र आहे. आम्हालाच कसं तरी व्हायचं इकडे आलं की बापूकडे आलो नाही म्हणून आम्हाला वाईट वाटायचं. आता माई पण आपल्या सोबत आहे, त्यामुळे काळजी करू नका. माई मागचं सगळं बघतात. आता तुम्ही बाहेर पडा, ताकदीनं कामाला लागा. फक्त कामाला लागायचं नाही, आता उभं बी राहायचं प्लॅनिंग करा. नुसतं काम करून चालणार नाही.
आता ह्या प्रवाहात यायला लागेल आणि प्रवाहात येऊन आपल्याला लढाई करायला लागेल. कधीही प्रवाहाच्या बाहेर राहून लढाई करता येत नाही हे या निमित्तानं आपल्याला सांगतो. आपल्या मनापासून स्वागत करतो. आमचे सुनील पाटील साहेब पुढे बसलेले आहेत. पाटील साहेब, आपण सातत्यानं या महाराष्ट्रातल्या अनेक राजकारण्यांना सातत्यानं मदत केलेली आहे आणि चांगल्या भावनेनं केलेली आहे. कधी मध्ये आम्हालाही आवश्यकता लागली, सल्ला लागला तर आम्ही पाटील साहेबांना फोन करतो, पाटील साहेब काय केलं पाहिजे. असा चाणक्य भाऊ आपल्यासोबत आहे आणि हे सगळं असताना सगळे भाऊ आपल्यासोबत असणं हे नशिबाचं काम असतं आणि ते तुमच्याकडे आहे. कुटुंब अख्खं सोबत आहे आणि हे सगळं एका विचारानं पुढे जाणारं कुटुंब जेव्हा सोबत राहतं तेव्हा बाकीचे सगळे प्रश्न मिटतात हे आजच्या दिवशी मी आपल्याला सांगेन. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि आपल्याला एवढं आश्वस्त करतो की अख्खा पक्ष ताकदीनं आपल्या पाठीशी उभा आहे. चिंता करायचं काम नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.